श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. वास्तुशास्त्र आणि आपलं घर. वास्तुशास्त्रानुसार घर कसं असावं, घराचा उंबरा कसा असावा, उंबरा पूजन का महत्त्वाचं आहे, देवघर कुठे असावं, देवघराचं का महत्त्व आहे, कोणत्या दिशेला आपण काय ठेवावं याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. तर वास्तुशास्त्र म्हणजे खूप मोठी व्याप्ती असलेली गोष्ट आहे की जी आपण एका शब्दात किंवा थोडक्यात सांगू शकत नाही. पण वास्तुशास्त्राच्या मी काही आपल्याला टिप्स नक्की सांगणार आहे की जेणेकरून आपण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणू शकतो. तर सर्वात प्रथम वास्तुशास्त्रानुसार आपलं घर कोणत्या दिशेला असावं, तर आपलं घर असावं पूर्वाभिमुख, म्हणजे पूर्व दिशेला आपल्या घराचा मुख्य दरवाजा असावा. पूर्व दिशेला का, तर सूर्याची किरणे आपल्या घरात येतात आणि जी काही आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा असते ती सूर्यप्रकाशामुळे ती ऊर्जा नाहीशी होते आणि घरात सकारात्मक वातावरण येते. त्यानंतर कोणती दिशा अजून चालते, तर पश्चिम दिशा. पश्चिम दिशेलाही दरवाजा मुख्य घराचा चालतो. पण आपल्याकडे सूर्याभिमुख म्हणजे पूर्व दिशा ग्राह्य मानली जाते. तसं इतर देशामध्ये जसं मुस्लिम देश असतील त्यांच्याकडे पश्चिम दिशा ही मुख्य मानली जाते, कारण चंद्र त्यांच्याकडे मेनदेवता मानले जातात आणि आपल्याकडे सूर्य भगवान. त्यामुळे आपल्याकडे पूर्व दिशा ही ग्राह्य मानली जाते आणि उत्तम मानली जाते. आता दरवाजा मुख्य पूर्व दिशेला असावा. दरवाजापुढे आपण रोज रांगोळी काढावी, त्यानंतर उंबरा पूजन करावं. त्यानंतर आपल्या घरातील कोणतं स्थान कोणत्या दिशेला असावं याबद्दल. आपलं देवघर ईशान्य, त्यानंतर आपलं किचन आग्नेय कोपरा, त्यानंतर बेडरूम नैऋत्य कोपरा, मुलांचं अभ्यासाचं ठिकाण म्हणजे वायव्य कोपरा. त्यानंतर आपल्या घराची जी प्रत्येक उत्तर दिशा असेल, ज्या रूमची प्रत्येक उत्तर दिशा असेल ती उत्तर दिशा आपल्याला नीटनेटकी आणि स्वच्छ ठेवायची आहे. आपल्या घरातील ज्या काही जड वस्तू असतील, जड सामान असेल ते सर्व आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचं असतं आणि आपली उत्तर दिशा नेहमी मोकळी ठेवावी. उत्तर दिशेचा भगवान आहे कुबेर आणि माता लक्ष्मी. त्यामुळे हा कोपरा जो असतो, आपला उत्तर दिशेची भिंत जी असते ती नेहमी स्वच्छ आणि मोकळी ठेवायची असते, कारण त्यामध्ये कुबेर देवतेचा वास असतो. ईशान्य कोपऱ्यामध्ये आपलं देवघर का असावं, तर ईशान्य कोपरा हा देवतांचा आहे. आग्नेय कोपरा हा अग्निदेवाचा आहे, जो स्वयंपाकासाठी ग्राह्य आहे. त्यानंतर नैऋत्य कोपरा. नैऋत्य कोपरा हा पूतना राक्षसनीचा आहे. त्यामुळे इथे कोणतेही देवकार्य किंवा इतर कार्य वर्ज्य मानले जातात. त्यानंतर आपला वायव्य कोपरा हा वायुदेवतेचा आहे. त्यामुळे या कोपऱ्यामध्ये आपल्याला मुलांच्या अभ्यासिकेचं किंवा आपल्या इतर स्टेशनरी सामान ठेवण्याची खोली आपण असू शकते. त्यानंतर आता आपल्या आग्नेय कोपऱ्यामध्ये आपलं किचन असतं, त्यामध्ये आपल्याला रोज एक तुपाचा दिवा लावायचा असतो. ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला देवघर ठेवायचं असतं. जी आपल्या घराची मेन दिशा आहे म्हणजे पूर्व दिशा, त्या पूर्व दिशेच्या उजव्या हाताला जी काही तुमची प्रथम रूम असेल त्या प्रथम रूममध्ये आपल्याला देवघराची निर्मिती करायची असते. आणि आपल्या हाताची जी डावी बाजू असते ती आपले आग्नेय कोपरा, त्यामध्ये आपलं किचन असावं. त्यानंतर अंघोळीचं ते कुठे असावं, तर ईशान्य आणि आग्नेय कोपऱ्याच्या मध्यभागी आपल्या पूर्व दिशे आग्नेय आणि ईशान्य कोपरा यामधली जी मधला भाग असतो ते असतं आपलं स्नानगृह. त्यानंतर पाण्याची टाकी किंवा पाण्याचं साठवण आपण कोणत्या दिशेला करावं, तर उत्तर दिशेला चालतं, ईशान्य दिशेला चालत नाही. पश्चिम दिशेला ठेवलं तरीही चालतं, पण दक्षिण, आग्नेय कोपरा आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये आपण पाणी ठेवायचं नसतं. यामुळे आपल्या घराला वास्तुदोष निर्माण होतात आणि वास्तुदोषामुळे अनेक घरांमध्ये कलह, कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळही वास्तुदोषामुळे काही घरांवर येते. जिना कुठे असावा, तर जिना आपला असावा तो म्हणजे उत्तर दिशा. उत्तर दिशेची जो वायव्य कोपरा आहे
तिथे जिना चालतो, इतर ठिकाणी आपण जिना वर्ज करावा। ईशान्य कोपऱ्यात जर आपला जिना असेल तर कर्त्या पुरुषाला मानहानी, मानसिक त्रास, कोर्ट कचेरी यामध्ये अडकावं लागतं। त्यानंतर जर आपला पश्चिम दिशेला जिना असेल तर यामुळे घरामध्ये लहान मुले सतत आजारी पडणे, घरात कटकटी निर्माण होते हे होतं। आणि जर आपल्या घराच्या मध्यभागी म्हणजे जे ब्रह्मस्थळ असतं, ब्रह्मस्थळ म्हणजे काय तर आपल्या घराचा जो आय व्यय काढून जे मध्य येतो त्या मध्याला आपल्या घराचा मध्य मानलं जातं, त्याला ब्रह्मस्थळ म्हणतात। ह्या ब्रह्मस्थळामध्ये आपल्याला कोणतीही वस्तू, जड सामान हे ठेवायचं नसतं किंवा कोणत्याही कर्त्या पुरुषाची ती झोपण्याची खोली नसावी। हे सर्व पाळल्यानंतर मग घरामध्ये दोष कमी होतात। ब्रह्मस्थळामध्ये आपल्याला जिना कधीही घ्यायचा नाही। जर ब्रह्मस्थळामध्ये जिना असेल तर त्या घराला भयंकर वास्तुदोष लागतो, त्या घरामध्ये अपमृत्यू येण्याचं संकटही येतं। जर त्या घरामध्ये काही सेवा कार्य चालत नसेल, देवकार्य, तर मग आणखीनच संकट येतात। त्यानंतर जिना जर आपला नैऋत्य कोपऱ्यात असेल तर आपल्याला दुष्ट शक्ती, करणी, बाधा, मानसिक त्रास, शारीरिक त्रास, आजारपण ह्या सर्व गोष्टींना बळी पडावं लागतं। त्यामुळे जिना करताना आपण नेहमी योग्य दिशा बघून जिना करावा। जिन्याच्या पायऱ्या या विषम असाव्यात, म्हणजे जशा की 5, 7, 9, 11, 21, 23, 27 हे जे संख्या आहेत ह्या विषम संख्या आहेत, म्हणजे आपल्या जिन्याच्या पायऱ्या नेहमी आपण विषम संख्येत ठेवायच्या आहे। जिना सिमेंटचा असो, लोखंडाचा असो, कोणत्याही धातूपासून बनवलेला असो, तो फक्त विषम संख्येमध्ये त्याच्या पायऱ्या असाव्यात। त्यानंतर आपल्या घरात वास्तुपुरुष का पुरावा किंवा वास्तुपुरुषाची स्थापना का करावी, आणि आपल्या घरामध्ये तुम्ही ज्या छोट्या छोट्या वस्तू आपण काही ठेवतो, जसं की आपल्या फुलाची कुंडी असेल, पाण्याचं ठिकाण असेल, तुमचं बेसिंग असेल, ह्या सर्व गोष्टी जर आपण शास्त्रानुसार केल्या, वास्तुशास्त्रानुसार केल्या तर ते घर एकदम उत्तम आणि शुभ फल आपल्याला देत असतं। आता वास्तुपुरुषाची स्थापना आपण आपल्या घरात का करायची असते तर वास्तुपुरुष त्याच्या नावातच सर्व सामावलेलं आहे। वास्तुपुरुष म्हणजे तुमच्या घराचा सर्वेसर्वा राखणकर्ता आणि तुमच्या घराला योग्य दिशा दाखवणारी देवता। त्यामुळे वास्तुपुरुषाची स्थापना आपल्याला आपल्या घर बांधणीच्या वेळेला नक्की करायची असते। ती कुठे करायची असते तर आपल्या देवघराचं, आपल्या किचनचा जो अग्नेय कोपरा आहे जिथे आपण स्वयंपाक करतो त्याच्या खाली आपल्याला ह्या देवतेची स्थापना करायची असते। ही देवता वास्तुपुरुष हा पालथा ठेवला जातो, त्याची पूजा पालथी केली जाते, कारण तो एक राक्षस होता आणि देवतांनी त्याला आशीर्वाद दिलेला होता की घराचं रक्षण करणं आणि क्षेम पालन करणं एखाद्या घराचं तुझ्यावर आहे, आणि त्यामुळे त्याला देवतेंनी आशीर्वाद दिल्यामुळे तो आपल्या घराचं रक्षण करतो। त्यामुळे वास्तुपुरुषाची स्थापना प्रत्येक घरामध्ये केली जाते। जर तुमच्या घरामध्ये वास्तुपुरुषाची स्थापना आपण केली नाही तर त्या घराला दोष लागतात आणि त्या घरामध्ये कधीही अन्नधान्य पुरत नाही। त्या घरातली एखादी ज्येष्ठ व्यक्ती कितीही म्हटली या घराचा मालक मी आहे, तरी शास्त्रानुसार त्या घराला कोणीही मालक नसतं, आणि जसा वारा येतो, एखादी गोष्ट वाऱ्याबरोबर भरकटत जाते, तशी त्या घराची अवस्था होते। त्या माणसाचे, त्या घरातील विचार हे भरकटले जातात आणि त्या घरामध्ये एकोपा राहत नाही। हे सर्व संकटे वास्तुपुरुष आपण घरामध्ये स्थापना न केल्यामुळे होतं। वास्तुशास्त्र ही खूप मोठी संकल्पना आहे। यामध्ये आपण प्रत्येक छोटी छोटी गोष्ट वास्तुशास्त्रानुसार करायला खूप महत्त्व आहे। फार महागडे बदल न करता आपण एखादी गोष्ट आपण ज्या वेळेला घेतो किंवा घर बांधतो ते काही पिढ्यानपिढ्या किंवा वर्षानुवर्ष राहणारी गोष्ट असते। त्यामुळे योग्य ठिकाणी योग्य गोष्टीची स्थापना केल्यानंतर त्यामधून आपल्याला नक्कीच लाभ होतो। वास्तुशास्त्र याबद्दल आपल्याला संपूर्ण व्हिडिओमध्ये मी माहिती देत चालणार आहे। एका व्हिडिओमध्ये एवढी माहिती पुरेशी नाही, तर आज मी सांगितलं तसं कोणत्या दिशेला कोणती गोष्ट असावी, वास्तुपुरुष का स्थापना करावी, तर पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेऊ की आपल्या घरातील पाणी, त्यानंतर स्वयंपाकाच्या काही गोष्टी आपण कुठे ठेवाव्या ज्यामुळे आपल्या घरात धनसंपत्ती भरभराट होईल। ही सर्व माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये। तुम्हालाही वास्तुशास्त्राबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, पुढच्या भागामध्ये
आपण वास्तुशास्त्राबद्दल आणखी माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.